आज तिला शेतात कामाला जायचं नव्हतं. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. काय करावं हे सुचत नव्हतं. असंख्य इंगळ्या डसत होत्या अंगभर. अंगाची लाही लाही झाली होती. त्या अंगाची तिला आता शिसारी आली होती. चाफेकळी नाक ठेचून टाकावं, कुंदकळी दात पाडावेत, सुकेशनीचा केशसंभार भादरावा, स्वतःला विद्रूप करून टाकावं आणि मुक्त व्हावं या सौंदर्य शापातून. आज सावकाराच्या मळ्यात मिरचीचा तोडा होता. सावकार सारखा गोंडा घोळायचा तिच्या भोवती. तोडलेल्या मिरच्या पोत्यात ओतताना मुद्दाम तिच्या हाताला हात लावायचा. नवरा परगावी, आजारी सासू, पोटासाठी रोज दुसऱ्याचा बांध, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. तो जर असेल कुठं तर कान धरून जाब विचारावा, तुला माहीत होतं हा ऐवज मी सांभाळू शकत नाही तर का दिला? एखाद्या जखिनीचं रूप दिलं असतं तरी चाललं असतं. भरीला भर रोजची दुसऱ्याच्या बांधावर गहाण पडलेली जिंदगी. आभाळ फाटल्यावर कुठं कुठं ठिगळ लावावं. चुलीतला जाळ जसजसा भडकत होता तसतसं तिचं चित्त भडकत होतं. हातात येईल त्या भांड्यांची आदळापट करत होती. चुलीवर कोरड्यास शिजतंय याचंही तिला भान नव्हतं. अचानक तिला आठवलं, कोरड्यासात हळद घालायची राहिली. तिनं हात लांबून हळदीची बरणी जवळ केली. हळद टाकायला झाकण उघडलं तसं तिला तिच्या लग्नातल्या हळदीचा खेळ आठवला. एका पितळीत हळदीचं पाणी केलं होतं. त्या पाण्यात एक सुपारी ठेवली होती. ती वरून दिसत नव्हती. नवऱ्याच्या डाव्या बाजूला ती बसली होती. दोघात कोण आधी सुपारी शोधतं ते पाहायचं होतं. तिच्या हातांना नवऱ्याच्या हाताचा स्पर्श होत होता तसं ती लाजत होती आणि तोंड शालूत लपवत होती. जेवताना एकमेकांना घास भरवणं, किती सुंदर खेळ शोधला होता लोकांनी. अनोळखी स्त्री पुरुष सहज विवाह बंधनात बांधले जावेत, त्यांच्यात लवकरात लवकर जवळीक निर्माण व्हावी म्हणून. 1 महिन्यापूर्वी मेंदीच्या नाजूक पावलांनी ती या घरात आली. हळदीनं तेजोळलेली नवथर कांती, त्यावर हिरवी साडी, हिरव्यागार कर्दळीच्या पानातून उसंडी मारणाऱ्या पिवळ्या धमक फुलासारखं ओसंडणारं नवयौवन. लाजली की कर्दळीच्या पिवळ्या फुलावरच्या लाल ठिपक्यांसारखं तिचं गाल दिसायचं. हातात किणकिणता हिरवा चुडा. तिला वाटायचं जीवाचं कान करून ऐकेल तो त्या हिरव्या चुड्याची किणकिण. ती ऐकू आली नाही तर तो कासावीस होईल, तिच्या भोवती पिंगा घालेल, फुलपाखरानं फुलाभोवती घालावा तसा. घरात दुसरं कोण नसेल तर अंगसटीला यावं. कधी सासूबाईनं चोरी पकडावी, कधी पाहून न पाहिल्यासारखं करावं तिनं, कधी कोपरखळी मारावी. राम्या मायमाऊली फजित पावली, अस्तुरीनं दुनिया दावली. मला म्हणावं, अगं सुनंदे त्यानं लाज सोडली पण तू सोडावी. दिस नाही, माणसं नाही, कुंस नाही, जनाची नाही मनाची तरी ठेवा. सासूबाईच्या या वागण्यामुळं मनावरचा ताण कमी व्हावा. उरात सतत एक हळवी हुरहुर लपलेली. नवरा सतत कुठल्या तरी विचारात. अजून नव्या घराचं नवाळेपण सरलं नव्हतं. त्यात गावसुद्धा नवखं, कोणच ओळखीचं नाही. कसं होणार? त्यात आईनं सांगितलं होतं, माहेरच्या सारखं अघळपघळ बोलायचं नाही, सगळ्यांचा मान ठेव. तिला खूप अवघडल्यासारखं व्हायचं. क्षणाक्षणाला काहीतरी चुकतंय असं वाटायचं. आता कोणतरी रागावणार असं वाटायचं. वाट चुकलेल्या कोकरासारखी बावरली होती ती. चुलीवरचं कोरड्यास ओतू जाणार तेवढ्यात तिच्या ध्यानात आलं की कोरड्यासात हळद टाकायची राहिली अजून. तिनं कोरड्यासात हळद टाकली आणि एक उकळी येऊ दिली. नंतर एका ताटलीत थोडं कोरड्यास आणि भाकरी सासूबाईला वाढली. पाण्याचा तांब्या भरून दिला. सासूबाई बोळक्या तोंडानं मचाक मचाक करत कालवनात कुस्करून भाकरी खाऊ लागली. शेजारचा बाळू शाळेत जायला निघाला ते तिनं पाहिलं. तिला आठवलं, गरिबीमुळं तिची शाळा सुटली होती. शेजारी पाजारी म्हणायचे, नाहीतरी पोरीच्या जातीला शिकून काय करायचंय, तिच्या नशिबी चूल अन मूल, लेकी म्हणजे परक्याचं धन. ती रोजंदारीचं काम करून घराला हातभार लावत होती. पण घरात वयात आलेली रूपवान पोर म्हणजे आईबापाच्या जीवाला घोर. वेळीच लग्न होऊन मुलगी संसाराला लागली तर काळजी कमी होईल या हेतूनं तिच्या अपरोक्ष तिचं लग्न ठरलं. मला निदान विचारायचं तरी, ती आईला म्हणाली. आई, तुझ्या बाचं अन माझं लगीन कुठं विचारून झालं?
आम्ही पण लग्नानंतरच एकमेकांना पाहिलं. अगं पण तुमचा जन्म होईपर्यंत मोजकंच चोरून बोलायचो आम्ही. काय अडलं का आमचं? आम्ही काय तुझं वाईट होऊ देऊ का? पोरगं रोज 5-50 रुपये कमावतं, अंगापिंडानं बरा आहे, देखणा आहे. आई अंत्यो अशी 2च माणसं घरी आहेत. यावर ती जे समजायचं ते समजली. एखाद्या गरीब गाईसारखी लग्नाला तयार झाली. ती स्वतःलाच म्हणाली, बायकाला कुठलं मन असतं? लग्नाआधी आई बाप भाऊ सांगल ते ऐकायचं आणि लग्नानंतर सासू सासरा नवरा दीर नंदा सांगतील तसंच वागायचं. म्हातारपण आलं तरी पोरांची आणि नवऱ्याची गुलामी. पाचोळ्यागत वारा नेईल तिकडं जावं. आईबानी कसं तरी पैक जमा केलं. बस त्याची 4 लुगडी सदरं, मुलाला कोशा धोतर शर्ट उपरणं आणलं. 4 नवी भांडी तिला द्यायला आणली. मुलाकडं तिची साडी झंपर डोरलं होतं. घरासमोर मांडव पडला. खर्च कमी म्हणून एकाच दिवसात लगीन झालं. जास्त मानपानाची भानगड नव्हती. मोजकीच माणसं लग्नाला बोलावली होती. अशी आली ती या घरी लक्ष्मी म्हणून. तिनं घर आवरायला सुरुवात केली. इनमिन 3 खणाचं घर. बाहेर छोटी पडवी, एका कोपऱ्यात चूल, दुसऱ्यात छोटी मोरी. मोरीच्या अर्ध्या भिताडाव पाण्याचा हंडा. एका भिंतीला उतरंडीच्या बाजूला भांड्यांची 2 फळ्यांची मांडणी. कपडे टाकायला दोरीची वलन. लग्न होऊन आल्यावर सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत तिचं नव्या नवरीचं कौतुक उरलं. पूजेनंतर दुसऱ्याच दिवशी ती सावकाराच्या मळ्यात मिरच्या तोडायला गेली, ती शेवटची. त्यानंतर इतरत्र काम नसलं तरी त्याच्याकडं जायचं नाही असं ठरवलं. रोज रोजंदारीवर जावं लागायचं. नव्या नवरीचं सगळ्यांचं ध्यान. तरण्याबांड पोरीपासनं ती म्हाताऱ्यापर्यंत. पण ती कधी बरोबरच्या कामवाल्या बायकांना सोडून एकटी कुठं जायची नाही. तिला अशा बाप्यांचा राग यायचा, पण पोटासाठी दुर्लक्ष करायचं. माहेरपणी लग्नाआधी ती अशीच शिताफीनं पुरुषांच्या नजरा चुकवायची रोजंदारीवर गेल्यावर. बरोबरच्या कामवाल्या मळ्यात तिची मस्करी करायच्या. कवा येणार ग तो? एवढी रूपवान बायको सोडून कसा राहतो? मी जर नवरा असते तर तुला सोडून कुठंच गेली नसती, उपाशी राहायला लागलं तरी. उखाणा घेऊन नाव घ्यायला लावायच्या. तो जवळच्या एका शहरात गवंडी काम करू लागला. सकाळच्या एसटीनं सुनंदा त्याचा डबा पाठवायची. 4-8 दिवसांनी घरी यायचा. घरी आईला पैसे द्यायचा. त्या दिवशी तो असाच आला होता. तिला वाटलं आज तरी निवांत गप्पा गोष्टी करू, पण मळ्यात दिवसभर कामानी पिट्ट्या पडलेला. त्यात घरी आल्यावर पाणी लवणी रांधणं ह्या गडबडीत त्याची आणि तिची बोलाचाली यथातथाच. जेवल्यावर त्यानं नेहमीसारखी पडवीत वाकळ हातरली आईच्या बाजूला आणि थोड्या वेळात गाढ झोपी गेला. लग्न झाल्यापासून असंच चाललं होतं. तिनं विचारलं तर म्हणायचा, अगं सुनंदे, आई आता थकली, लई केलं तिनं माझ्यासाठी. मग तिच्या शेवटच्या दिवसात आपणच तिची काळजी घ्यायला हवी. तिला रात्री अपरात्री काय लागलं तर जवळ असावं. तिलाही ते पटायचं. ती सुद्धा तिच्या घरी असेपर्यंत तिच्या आईची आणि बाची काळजी घ्यायची. पण डोलणारं मळं आणि त्यात राबणारा नवरा बायको पाहून तिला मनोमन वाटायचं, आपला एखादा मळा असता तर दोघं कायम बरोबरच राहिलो असतो. त्यांनी औत धरलं असतं तर ती भाकर घेऊन गेली असती. त्यांनी मोठ धरली असती तर तिनं शेताला पाणी फिरवलं असतं. मचानावर उभं राहून पिकाची राखण केली असती. आगटी पेटवून हुरडा भाजला असता. तिनं मळला असता, त्यानं खाल्ला असता. भाज्यांचं तोंड एकत्र केलं असतं. लावणी एकत्र केली असती. किती मजा आली असती. निसर्गाच्या संगट नव्या नवतीचं दिस बहरलं असतं. लग्न झाल्यापासून ती नुसत्या कल्पनेच्या खेळात रमायची. एवढं बलवत्तर कुठलं तिचं नशीब. घरची गरिबी. त्यामुळं आईबापांनी येईल ते स्थळ पसंत केलं. त्यांनी हुंडा मागितला नाही. उलट तिच्या आईबालाच द्यायचं दिलं लगीन लावायला. तिला वाटायचं तारलेवाराची लेक असती तर धूमधडाक्यात लगीन लागलं असतं. लई माणसं आली असती. रुखवत आहेर जेवणाच्या पंक्ती वरात सारं कसं झोकात झालं असतं. लोक वर्षानुवर्ष लग्नाचा थाट इसरलं नसतं. एकदाचं लगीन होतं, मग एवढं सगळं व्हायलाच हवं. तिनं मोठ्या मनानं नियतीचं दान पदरात घेतलं.
दिवस कसा जायचा माहीत पडायचं नाही, पण रात्र वैरीण व्हायची. डोक्यात त्याचाच विचार, तो कसा असल, तो जेवला असेल का. काही लोक टोमणे मारत, एकत्र राहत नाहीत. बहुतेक नवरा बायकोचं जमत नाही. आज सकाळपासूनच तिला खूप उचक्या लागत होत्या. काही केल्या थांबायलाच तयार नव्हत्या. सकाळी सकाळी दारात कावळा ओरडत होता. तिच्या मनाची खात्री पटली, आज कोणतरी पाहुणा येणार. पण गायकवाड मळ्यात वांगी लावणीसाठी पोचेपर्यंत कोणच आलं नव्हतं. संध्याकाळी ती घरी आली. सासूबाईसाठी चहा ठेवला. इतक्यात तिच्या माहेराहून सोपान आला. सोपान तिचा बालमैत्र, माहेरी त्यांच्या शेजारी राहतो. तो तिला म्हणाला, सुनंदे, म्या तुला न्यायला आलोय. उद्या सकाळी निघायला हवं. तुझा आब्बा आजारी आहे. तिच्या काळजात चर्र झालं. तिनं सोपानला विचारलं, बा ठीक आहे ना. सोपान, होय, पण उद्या निघाया हवं. तिनं स्वयंपाक केला. सासूबाईला सोपानला जेवायला वाढलं. सोपान आणि सासूबाई पडवीत झोपले. तिनं तिचं जेवण आटपलं, खरकटं काढलं, भांडी घासली, घरात कोपऱ्यात झोपून गेली. सकाळ झाली. तिनं फटाफट झाडलोट केली, 4 भाकऱ्या थापल्या, कोरड्यास केलं आणि सगळ्यांची न्याहारी झाली. ती सोपानला म्हणाली, आपण म्हातारीला बी संगट घेऊया, ती एकटी कुठं राहणार. सोपान होय म्हणाला. म्हातारीला घेऊन ते एसटीच्या लाल डब्यातनं सुनंदाच्या घरी आले. सुनंदा आल्या आल्या बापाच्या गळ्यात पडून रडायला लागली. तिच्या बापाची हालत तिच्याच्यानं बघवना. तिचा बाप अंथरुणाला खिळला होता. पार चिपाडासारखा झाला होता. तिनं ओळखलं, बा आता 2-4 दिवसाचा सोबती आहे. तिच्या डोळ्यापुढं गरिबीतही बा कसं लाड करायचा ते उभं राहिलं. बाजाराला गेला की तिच्यासाठी केळी, भेळ, रेवड्या न विसरता आणायचा. त्यासाठी तो स्वतः चहासुधीक प्यायचा नाही. स्वतः फाटकी कापडं घालायचा. पण तिला वर्षाला 1-2 नवी कापडं आणायचा. तिला तो खूप जपायचा. तिचं जरा जरी दुखलं खुपलं तरी बेचैन व्हायचा. लगीन झाल्यावर 8 वर्षांनी नवसासायसांनी तिचा जन्म झाला होता. तिला बारशाला त्यानं रीण काढून खंडोबाचं जागरण घातलं होतं. एकुलती एक लेक लगीन झाल्यावर सासरी जायला निघाली तेव्हा गड्यासारखा गडी पण बाईसारखा हमसून हमसून रडला होता. 2-4 दिवसातच बानी आटोपतं घेतलं. बा गेल्याचा धसका तिच्या आईनं घेतला आणि दुसऱ्या महिन्यात सुनंदाचं आईचं छत्र पण हरपलं. सुनंदाचं माहेरपण असं अल्पावधीत संपुष्टात आलं. तिचा नवरा अजूनही शहरात कामाला होता. तिकडं नव्या इमारती बांधल्या जात होत्या. तो आल्यावर सगळा वेळ आईला द्यायचा. त्यावर आई म्हणायची, राम्या, थोडा वेळ बायकोला द्यावा. म्या काय आता थोड्या दिवसाची सोबती, तिला लगीन करून आणलंय त्वा. त्यावर तो म्हणायचा, अख्खं आयुष्य काढायचंय की तिच्याबरोबर, म्या काय पळून जातोय. तिलाही पटायचं. 7 जन्माची सोबत आता. ती स्वतःला समजवायची. तिचा राम मातृभक्त आहे. रामायणातल्या रामानं सावत्र आईसाठी वनवास पत्करला. हा तर सख्ख्या आईचं करतोय. लगीन झाल्यापासून नवरा बायकोत कसलीच कुरबूर नव्हती. सुनंदा त्याच्या गैरहजेरीत रोजंदारी, घर, सासूबाई सगळं निगुतीनं सांभाळत होती. सासूबाई तिला लेकच मानीत. त्या म्हणायच्या, सुनंदे, लेकाची कमी भासू देत नाहीस, कुठला सबूत खाली पडू देत नाहीस. आंघोळ पांघोळ, पथ्य पाणी, जेवण खाण अगदी येळच्या येळी करते. यावर ती म्हणायची, आव आय, माझं माहेर सासर एकच आता. आई बा सासू समद तुम्हीच. सासूसुद्धा गदगदून म्हणायची, देवानं पदरात लेकीची वाण ठेवली होती, ती तुझ्या रूपानं भरून काढली. देवानं जेव्हा तिचं माहेरपण हिरावून घेतलं तेव्हा तिला मायाळू सासू आईच्या रूपात दिली. पावसाळा सुरू झाला होता. तिचा रामही वनवास संपवून घरी आला होता. पावसाळ्यात बांधकामाला सुट्टी असायची. ती देखील खूप पाऊस असेल तर कुठल्याच मळ्यात कामाला जायची नाही. ढग भरून आले की तिचा मनमोर थुई थुई करायचा. फक्त वीज कडाडली की तिचा जीव घाबरायचा. तिला आठवायचं, तिच्या आईनं तिला सांगितलं होतं की ती पायाळू आहे. पायाळू माणसाला विजेपासून धोका असतो. एरवी तिला वाटे, रामने तिला हाताला धरून पावसात न्यावं, दोघांनी चिंब व्हावं, अगदी लहान मुलांसारखी मस्ती करावी.
तिचं मनात मांड खाणं चालूच होतं. पण राम ओसरीतच आईच्या बाजूला बसून पाऊस पाहायचा. तिला वाटायचं, किती पोक्त झालाय तो अवेळी. आकाश ढगाळ होतं, पाऊस जोरात पडत होता. संध्याकाळ कधी झाली ते समजलंच नाही. तिनं स्वयंपाक रांधला. नवरा अन सासू बाहेर पडवीतच जेवले. तिनं सासूला तिच्या गोळ्या दिल्या. तिचं अंथरूण घातलं. औषधामुळं सासूबाई गाढ झोपायची. तिला सकाळी 6 वाजेपर्यंत जाग यायची नाही. तिनं स्वतःला जेवायला घेतलं. नवऱ्याबरोबर गप्पा मारत जेवण सुरू होतं. मस्त पाऊस पडतोय. हा. भिजायला लय मज्जा येते. हो. जेवल्यावर भिजू? आता न गं. का? रात झाली. बरं, पण उद्या पाऊस असेल तर भिजू. बरं, बघू. तिचं जेवण आटोपलं. तिनं खरकटं काढलं. 4 भांडी घासली आणि नेहमीप्रमाणे आतल्या घरात गोधडी अंतरली. इतकात विजेचा कडकडाट झाला. ती घाबरली. तिनं त्याला मिठी मारली. तिला वाटलं विजेचा कडकडाट रात्रभर थांबूच नये, म्हणजे तिला त्याचा सहवास मिळेल. तो मात्र वटलेल्या झाडासारखा निर्विकार होता. थोड्याच वेळात कडकडाट थांबला, पण तिची भीती जाईना. तिनं त्याला आतमध्ये नेलं. तिच्या शरीरानं तिच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं. ते तिला थांबवता येईना. त्याच्या भोवती घातलेली मिठी सुटायला तयार नव्हती. उलट जास्तच घट्ट होत होती. तिनं ओठ त्याच्या ओठावर टेकवले. तरी देखील तो बर्फासारखा थंडगार होता. आई उठल म्हणत बाहेर पळाला. नाही उठणार. नको. तिला राहून राहून नवल वाटलं. तिनं पुढाकार कसा घेतला? स्त्रीसुलभ लाज बाजूला सारून ती स्वतःला समजावू लागली. भूक कुठलीही वाईटच. माणूस काय पण करतं भूक मिटवाया. तिला वाटलं त्याच्या मनात कसली भीती वाटत असेल. बायकी सोशिकता आणि समजूतदार मन जिंकलं. बाहेर पाऊस थांबला आणि विजेचा लपंडावही थांबला. पण ती रात्र तळमळीतच गेली. दुसऱ्या दिवशी तिला गवळीबुवाच्या मळ्यात कांदा खुरपायला बोलवलं. तो घरीच आईच्या सेवेत रमला. खुरपता खुरपता बायका तिची मस्करी करू लागल्या. आता काय मला वाटलं सुनंदी कामावर नाही येणार. बघ बया, डोळं मिटून खुरपू नको, नाहीतर कांद्याची रोपं काढून टाकशील. झोप आली का नाही म्हणून. ती काही बोलायची नाही. कधी कधी तिची पाच सगळ्या बायकांच्या मागं राहायची. असेच 4 दिवस जरा नरमच गेले. एक दिवस जेवणं आटोपली. म्हातारीला गोळ्या दिल्या. तिची आवराआवर होईस्तो म्हातारी घोरू लागली. ती झोपायची तयारी करत असताना तो अचानक आत आला. दाराला कडी घालून तिच्या गळ्यात पडून एकाएकी रडू लागला. ती गोंधळली. बराच वेळ ती त्याला समजावत होती. आता ती त्याची आई झाली होती. काय झालं? मन मोकळं करा माझ्याजवळ. सुखात दुःखात साथ द्यायची शपथ घेतली आपण लग्नात. बराच वेळ दोघेही गप्प होते. ती त्याला मुलासारखं गोंजारत होती. आता तो थरथरू लागला. कसं तरी त्याच्या तोंडून शब्द फुटले. सुनंदे, मला माफ कर. अव पर आखरीत घडलं माफी मागायला. मी तुझा लय मोठा गुन्हेगार आहे. काय सांगाल तर? आधी माफ केलं म्हण. बरं बाबा, माफ केलं. त्यानं सगळं बळ एकवटून कसं बसं सांगितलं. मी तुला शरीर सुख देऊ शकत नाही. का? देवानं माझ्यावर उपजत अन्याय केलाय. तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिला काय करावं कळेना. वाद्याकनं जन्माचा दावा साधला. लगीन कशापायी लावलं माझ्याशी? गंमत वाटली? आईनं लकडा लावला. मी सुनमुख बघूनच मरल. मर म्हणावं. असलं बुजगावनं गळ्यात बांधलं तवा नाही लाज वाटली? आता समजलं मला आईसारखी का वागवत होती. तिनं त्याला हाताला धरलं आणि बाहेर फटफटत सासूला जाब विचारायला आली. अगं कैदाशनी, का अशी वागलीस? काय मिळालं माझ्या जन्माचं वाटोळं करून? एक बाई असून तू माझ्या केसांनी गळा कापला. का मला जिवंत मारलंस? मला बी पोरं बाळं हवीत. तिनं किती हातपाय आपटले तरी सासू हू की चू नाही. तिनं तिला हलवून पाहिलं तरी देखील उठना. आता ती तिच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. तसे शेजारी पाजारी जागे झाले. त्यांना वाटलं म्हातारी गेली म्हणून रडते ती. त्यानं आई आई अशी हाक मारली. पुन्हा पुन्हा जोरानं हाक मारली. पण काहीच हालचाल दिसना.
गावातल्या एका वैद्याला बोलावलं. त्यानं नाडी तपासली आणि ती या जगात नाही असं सांगितलं. आता त्याच्या मनाचा देखील बांध फुटला. तो ओक्साबोक्शी रडायला लागला. लोकांनी त्याला समजावलं तेव्हा कुठे तो थोडा शांत झाला. परिस्थितीच्या रेट्यापुढं ती शांत झाली. काय करावं तिला कळेना. इकडं आड तिकडं विहीर अशी परिस्थिती झाली. आईबाप मेले, माहेर तुटलं, घर सोडावं म्हटलं तर कुठे जावं. तो अजूनही थरथरत होता. बाहेरचा काळोख गिळेल तर बरं होईल असं त्याला वाटत होतं. आई गेली आणि तिच्या मनाखातर केलेलं लग्न देखील मोडायची वेळ आली. असेच तणावात 1-2 तास गेले. गावातले लोक बऱ्यापैकी जमले. जवळचे नातेवाईक देखील आले. रात्रीचं म्हातारीचं क्रियाकर्म आटोपलं. 13व्यापर्यंत वर सारं शांत होतं. नंतर त्यानं तोंड उघडलं. हे बघ सुनंदा, मी तुझा अपराधीच आहे. पण माझ्या आईला माहीत होतं, ज्याला देवांनी धुतकारलं त्याला समाज पण वाळीत टाकतो. कुत्र्यापरीस वाईट जीन असतंय. तू पण बघितलं असल जोगती हिजडं कसं जगतात. घरातली पण हकलतात समाजातल्या खोट्या इज्जतीपायी. कोण काम पण देत नाही त्याला. राहायला जागा पण नसती. शहरात झोपडी नाहीतर दुकानांची फळी. रातचं बलात्कार होत्यात शाण्या सुरत्यांचं. पोलिसात गेलं तर तिथं बी हसण्यावारी नेत्यात. भीक मिळाली तर मिळाली, नाहीतर उपाशी. माझ्या लहानपणी तिच्या हे ध्यानात आलं, पण तिनं कुणाला माहीत होऊ दिलं नाही. मला शाळेत पण पाठवलं नाही. मी सतत तिच्याबरोबर असायचो. जसं जसं मोठा होत गेलो तसं मलाही समजत गेलं. मी आईला सांगून पाहिलं, नको कुणाची जिंदगी खराब कराया. पण ती म्हणली, लगीन नाही लावलं तर लोक संशय घेत्याल. आपण जरी गरीब असलो तरी इज्जतदार माणसं. माझा नाईलाज होता. मी तिला सोडूनही जाऊ शकत नव्हतो. एकटा असतो तर गेलो असतो कुठं परमुलखात. आता तर एकटा आहेस ना, मी शोधते माझा मार्ग. असं म्हणून तिनं तिच्या कपड्यांचं गाठोडं बांधलं आणि वाटेला लागली. ती वाट फुटेल तिकडं चालली होती. तिला आजूबाजूचं भान नव्हतं. खूप चालली. पाय दुखायला लागले. तेवढ्यात ती एका नदीच्या काठावर आली. नदीच्या दोन्ही तीरावर किर्र झाडी होती. पात्राच्या आजूबाजूला परिसर बराच उंच होता. त्यामुळं पात्रातून वर काय चाललंय हे दिसत नव्हतं. तिनं नदीतून गुडघाभर पाण्यातून माणसं जाताना पाहिली. थोड्याच वेळात ती माणसं पैल तीरावरून दिसेनाशी झाली. तिनं तीच वाट धरली. नदीत खळखळणारं स्वच्छ पाणी होतं. पायाखालची बारीक वाळू वेगात प्रवाह होत तिथे सरकत होती. पाणी अगदी निव्वळ होतं. त्याचाच गार स्पर्श तिच्या अंगाची लाही कमी करत होता. प्रवाहाच्या मध्ये आल्यावर ती गुडघाभर पाण्यात थांबली, खाली वाकली आणि ओंजळी भरून पाणी पीत राहिली. तेव्हा तिला शांत वाटलं. तिला भूक लागली होती. पैल तीरावर पोहोचताच तिनं फडक्यातून भाकर काढली आणि खाऊ लागली. भाकर खाऊन झाल्यावर पुन्हा नदीचं खळाळतं पाणी प्याली. तिच्या उजव्या अंगाला एक मोठी पत्र्याची शेड होती. त्यामध्ये एक मोठं इंजिन होतं. बहुधा ते वाफेवर चालतं. मध्येच एका पाईपातून जोरात वाफ बाहेर सोडली जायची. त्याचा फुस्स असा आवाज व्हायचा. वर भले मोठे धुराडे होते. त्यातून काळा धूर बाहेर पडत होता. आजूबाजूची किर्र झाडी, त्यात तो काळा धूर आणि एकंदरीतच वातावरण अतिशय भयावह वाटायचं. इंजिनापासून नदीपर्यंत एक मोठा पाईप जात होता. त्याच्यातून इंजिन पाणी खेचून पुढे पाठवत होतं. शेडच्या नदीकडच्या दारात एक इंजिनात कोळसा टाकणारा काळाकुट्ट माणूस होता. त्याच्या डोक्याला काळाकुट्ट कळकट रुमाल बांधलेला. अंगात कामगार घालतात ती एक संघ शर्ट, तुमाम, तुंतलतनू, बसक्या नाकावर काळा चष्मा, लालबुंद डोळ्यांचा. बघताच धडकी भरत होती. तो उभ्या उभ्या तिला आपात मस्तक न्याहाळू लागला. तिच्या हे लक्षात येताच तिला कसं तरीच वाटलं. तो हातात एक पान्हा घेऊन पाईपाच्या दिशेनं खाली उतरत होता. तिचे पाऊल थिजले. तिला आठवलं, त्या दिवशी कांद्याच्या खुरपणीच्या वेळी बायका बोलत होत्या, नदीच्या काठावर असलेल्या इंजिन घरातला काळा माणूस वाईट आहे.
आजूबाजूला कोण नाही हे हेरून तो येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना इंजिन घरात खेचून नेतो, त्यांच्यावर जबरदस्ती करतो आणि हे उघड होऊ नये म्हणून गळा दाबून नदीत फेकून देतो. मागच्याच महिन्यात 10 कोसावरच्या गावात एका बाईचं प्रेत नदीच्या पाण्यात मिळालं. आता तिनं धीर एकवटून पाण्यातून आली त्या वाटेनं उलट दिशेनं पळायला सुरुवात केली. नदीपासून फरलांगभर अंतरावरती आली तेव्हा तिला राम येताना दिसला. ती धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. त्यानं तिला शांत केलं आणि म्हणाला, सुनंदा, मी तुला परत न्यायला आलो नाही, पण हा रस्ता एवढा सुरक्षित नाही हे मला माहीत आहे आणि मी तुझ्या काळजीपोटी तुझ्या पाठोपाठ येत होतो. तुला कुठं जायचं तिथं मी सोडायला तयार आहे. तिचं विचारचक्र जोरानं फिरू लागलं. तिला वाटलं एकट्या बाईला जग खूप वेगळ्या दृष्टीनं पाहतं. तिला स्वतःचं मन नाही असंच सारे गृहीत धरून चालतात. ती म्हणजे जगाची बटीक असल्यासारखंच असतं. एकच समाज तिच्या रामसाठीही उपद्रवी आणि तिच्यासाठीही उपद्रवीच होता. नवऱ्यापासून पळून आलेली बाई म्हणून तिला कोणीही इज्जत देणार नाही. नवरा मेला असं सांगावं तरी विधवांकडं चांगल्या दृष्टीनं पाहणारा समाज नाही. एवढं होऊनही रामला आपली काळजी वाटली म्हणून तो आपल्या मागोमाग आला. आता तिला निर्णय घ्यायचा होता. वखवकलेल्या गिधाडांच्या नजरा रामबरोबर झेलायच्या की एकटीनं? तिला पहिला पर्याय जास्त सोयीचा वाटला. तिला पुन्हा लग्नात घेतलेल्या शपथेची आठवण झाली आणि रामला वाटलं, रामही एक माणूस आहे, त्यालाही माणसासारखं जगण्याचा हक्क आहे. त्याच्यावर जी परिस्थिती ओढवली त्यात त्याचा काही दोष नाही. आपणच त्याला दूर केलं तर अशा लोकांना वाईट वागवणारा समाज आणि आपल्यात फरक काय? तिला आता घर सोडण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला. मी हे पाऊल रागाच्या भरात उचलायला नको होतं, तरी पण अजूनही वेळ गेली नाही. आपण जर रामबरोबर राहिलो तर आपल्याला एक भूक मारावी लागेल, पण रामसाठी एवढा त्याग करायला हवा. असं करणंच दोघांचंही जगणं सुसह्य करेल. असा विचार करून ही कलियुगातील सीता पदरी पडलेल्या रामासाठी वनवासात जायला तयार झाली. कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. जर आवडली तर लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.